आणि सावरकरांनी काय केलं, हिंदूची उत्पत्ती शोधली. म्हणजे सावरकर दोन गोष्टी कबूल करतात, इथले वैदिक आर्य बाहेरून आले आहेत आणि इथले वैदिक आर्य हे सिंधू काठी राहत होते. आणि तिसरा मुद्दा म्हणतात की सावरकर म्हणतात की इथल्या आदिवासीनं या वैदिक आर्यांना हिंदू म्हटलं. मग एका बाजूला आर्यांना वैदिक बी म्हणायचं, एका बाजूला हिंदूही म्हणायचं, म्हणजे नेमकं काय म्हणायचं हे आपण नीट समजून घेतलेलं नाही. आपण सगळे एका धर्मातले आहोत. मग तुम्ही शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक का नाकारला? त्याच्यासाठी गागा भट्टाला पैसे द्यावे लागले आणि शिवाजी महाराजाला राज्याभिषेक करून घ्यावा लागला. ते गौतम बुद्ध याला तुम्ही नववा अवतार म्हणता, मग तुम्ही तुमच्या देवाऱ्यात का पूजत नाही? इथल्या वैदिकाची, सावरकरांची, गोळवलकरांची, मोहन भागवताची, देवेंद्र फडणवीसाची निष्ठा आहे का या देशावरती? 1937 साली सावरकरांच्या हिंदू महासभेचं अधिवेशन झालं आणि त्या अधिवेशनामध्ये एक ठराव आहे. तो ठराव असा आहे की इंग्रज हे आमचे बंधू आहेत, भाऊ आहेत. आजचा बहुजन समाज आहे आणि हा बहुजन समाज हा पूर्वी बुद्धाच्या काळामध्ये तो बौद्ध होता. म्हणजे हिंदू हे बुद्धिस्ट होते. आता तुम्ही मला म्हणा याचे पुरावे काय? नमस्कार, लय भारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी आलो आहे सातारामध्ये आणि ज्येष्ठ विचारवंत, ज्येष्ठ साहित्यिक, इतिहासाचे अभ्यासक, शाहू फुले आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते श्री पार्थ पोळके सर यांना मी भेटायला आलो आहे आणि त्यांच्यासोबत मी गप्पा मारणार आहे. गप्पा कुठल्या विषयावर मारणार आहे तर आपण बघत आहोत की सध्या हिंदू धर्माच्या नावाखाली झुंडशाहीचा आपण अनुभव घेत आहोत. अनेक आंदोलनं, विचित्र पद्धतीने आंदोलनं होत असतात. आम्ही हिंदू आहोत म्हणून इतर धर्मावर किंवा इतर जातींवर अत्याचार केला जातो आणि हिंदू धर्म वेगळ्या पद्धतीने शिकवला जातो, त्याचा इतिहास वेगळ्या पद्धतीने सांगितला जातो. आणि ही आंदोलनं सगळी सरकार पुरस्कृत म्हणा किंवा जे सत्ताधारी पक्ष आहेत म्हणा किंवा RSS सारख्या ज्या संघटना आहेत यांच्या नावाखाली हे असे आंदोलनं विचित्र होत असतात. आणि आता व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये अनेक तज्ज्ञ उगवलेले आहेत, तेही तो इतिहास लोकांना समजून सांगण्याचा प्रयत्न करत असतात. आता खरा इतिहास काय आहे, हिंदू धर्माचा इतिहास असेल किंवा बौद्ध धर्मासारखे जे जुने धर्म आहेत, तर त्या अनुषंगाने मी पार्थ पोळके सरांशी गप्पा मारणार आहे. तर सर, लय भारीमध्ये तुमचं स्वागत. थँक्यू. सर, मला सांगा की हा हिंदू धर्म आहे, सनातन धर्म आहे, पुरातन धर्म आहे, तो असा आहे, तो तसा आहे, हे जे काही सोशल मीडियामध्ये ते जे काही दळलं जातं आणि तुम्ही तर अभ्यासक आहात या विषयाचे, तर तुमचा अभ्यास काय सांगतो? मुळात या हिंदू शब्दाने या देशामध्ये जवळजवळ 1000 वर्ष तरी गोंधळ घातलेला आहे. बरं. आणि स्पष्टपणे नेमकं कोणी काय बोलतच नाही आहे. हिंदू धर्म आहे का याचंही उत्तर स्पष्ट नाही. हिंदू लोक आहेत का याचीही चर्चा नाही. हा शब्द गोलमाल पद्धतीने प्रत्येकाला वाटेल तसा तो वापरला जातो आणि त्याच्यावरती आता महायुद्ध होण्याचं देशामध्ये वेळ आणलेली आहे. बरं, हा हिंदू शब्द किंवा हिंदू धर्म जे मानलेलं जाते ते कुणाच्या विरुद्ध? एका व्यक्तीच्या, एका समूहाच्या विरोधासाठीच वापरलं जाते ना. हिंदू धर्माची मूळ कल्पना, कुठलाही धर्म, त्या धर्माच्या तत्वामध्ये असणारी मानवता, त्या धर्मामध्ये असणारी सहिष्णुता, त्या धर्मामध्ये असणारी नीतिमत्ता याचा कुठंच वापर होताना दिसत नाही. फक्त मुसलमानाच्या विरोधात हिंदू नावाचा हा जो वापरला जातो शब्द, त्याला कोणी धर्म म्हणते, त्याला आणखीन कोणी चालीरीती म्हणते. हा सगळा गोंधळ जाणीवपूर्वक इथल्या वैदिक संस्कृतीनं आणि वैदिक ब्राह्मणाने निर्माण करून दिलेला आहे. मुळात आपण असा विचार करू, हा शब्द आला कधी? इसवी सनाच्या 8व्या शतकामध्ये हा शब्द आला. त्याच्यानंतर तो 12व्या शतकापर्यंत रूढ झाला. आता हा शब्द आणला कोणी?
परक्यानं आणलेला आहे. त्या परक्यामध्ये मुसलमानांनी बाबराने म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर सावरकर सारखे जे स्वतःला विज्ञानिष्ठ मानतात त्याने तर तो शब्द फार 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 अगदी सिंधू नदीच्या उगमाच्या अगोदरपर्यंत नेऊन ठेवलेला आहे. आता मुळात हे एक वेळ आपण समजून घेतलं पाहिजे की हा शब्द जर 8व्या शतकात आला असेल, हा शब्द चर्चेत जर 16व्या शतकात आला असेल, तर मग याची उत्पत्ती शोधण्याचं कारण काय? हा शब्द कोणी उच्चारला? परकीयाने. ह्याच्यातला पहिला मुद्दा काय? ह्याच्यातला पहिला हात घातला सावरकरांनी. आणि सावरकरांनी काय केलं? हिंदूची उत्पत्ती शोधली, हिंदूची उत्पत्ती काढली, तयार केली. ती कृत्रिमच आहे, ती तयार केली. आता माझा मूळ मुद्दा असा आहे की सावरकरांना परकीय मुसलमानाने जो शब्द हिंदू वापरला त्याची उत्पत्ती शोधायची गरज काय भासली? हा कळीचा मुद्दा इथला आहे. बरं, सावरकरांनी कळे ही जी उत्पत्ती शोधली ती उत्पत्ती इतिहासामध्ये कुठपर्यंत गेलेली आहे याचाही आपल्याला विचार करावा लागतो. सावरकरांच्या हिंदू उत्पत्तीमध्ये भाषिक तत्व किंवा त्याला लिंग्विस्टिक म्हणतात, ते तत्व असं आहे की सच ह होतो, म्हणजे एस फॉर एच. म्हणजे सावरकर असं म्हणतात सिंधूचं हिंदू झालं. इथपर्यंत मला हे सर्व सावरकरांचं मान्य आहे. सच ह होतं, नंतर एस फॉर एच झालं, सिंधूचं हिंदू झालं, हे मला मान्य आहे. परंतु सावरकरांची पुढची जी खेळी आहे ती खेळी आपण नीट घेतलेली समजून घेतलेली नाही. सावरकरांची पुढची खेळी अशी आहे की सावरकर हिंदू कुणाला म्हणायचं हे सावरकर स्पष्ट करतात. सावरकर असं म्हणतात की इथल्या वैदिक आर्यांना, सिंधूच्या काठी राहणाऱ्या वैदिक आर्यांना या देशातल्या आदिवासींनी हिंदू म्हटलं. हे गमतीची गोष्ट आहे. या देशातल्या आदिवासीनं इथल्या वैदिक आर्यांना हिंदू म्हटलं. आता आणखीन एक मुद्दा सावरकर मांडतात. तो मुद्दा असा आहे की हे वैदिक आर्य बाहेरून आलेले आहेत, भारतावरती आक्रमण केले आहेत, हे पण सावरकर कबूल करतात. म्हणजे सावरकर दोन गोष्टी कबूल करतात. इथले वैदिक आर्य बाहेरून आलेले आहेत आणि इथले वैदिक आर्य हे सिंधू काठी राहत होते. आणि तिसरा मुद्दा म्हणतात की सावरकर म्हणतात की इथल्या आदिवासीनं या वैदिक आर्यांना हिंदू म्हटलं. पुढे आणखीन सावरकर काय म्हणतात? त्या काळातले इथले जे राष्ट्र होते ते राष्ट्र सुद्धा आर्यांना हिंदू म्हणत होते होय. आणि ते सावरकर असं म्हणत की वैदिक आर्यांना हिंदू म्हणत होते. इथे एक मुद्दा उपस्थित होतो की सिंधूच्या काठी राहणारे आर्य जर वैदिक होत असतील तर मग सिंधूच्या काठी राहणाऱ्या या वैदिक आर्यांना जे आदिवासी हिंदू म्हणाले त्या आदिवासींना काय म्हणायचं? कारण ते पण अगोदरच सिंधूच्या काठी राहत होते. त्या आदिवासींना काय म्हणायचं याच्याविषयी सावरकर बोलत नाहीत ना. वैदिकांचा इतिहास आर्यांच्या पासूनच सुरू होतो. मुळात काय आहे की या आदिवासींना काय म्हणायचं हे ठरवलं पाहिजे. सच हो होणं किंवा सच ह होणं याचाच अर्थ पूर्वीचे जे आदिवासी या देशामध्ये सिंधूच्या काठी राहत होते त्यांना हिंदू म्हटलं पाहिजे. कारण ते आर्यांच्या वैदिक आर्यांच्या अगोदर सिंधूच्या काठी राहत होते म्हणून ते हिंदू ठरतात. आता हे हिंदू ठरतात मग हे कुठपर्यंत जातात? सावरकर ज्यांना आदिवासी म्हणतात ते आदिवासी होते का? याचं उत्तर नाहीये. कारण वैदिक आर्यांच्या सगळ्या इतिहासकारांनी सिंधू संस्कृतीचं कुठेही संदर्भ घेतलेले नाहीत. सिंधू उत्खननामध्ये एवढं आज सगळ्या भारतामध्ये उत्खनन होते आणि अनेक जुनी 2,500-3 हजार वर्षाचे वास्तव जीवनाचं वास्तव मिळते. त्याचा काय करायचं याच्याविषयी सावरकर बोलत नाही. हिंदू व्हायचं असेल तर आर्य पूर्व काळामधले जे लोक सिंधू नदीच्या काठी राहत होते
त्यांना तुम्ही हिंदू म्हटलं पाहिजे. कारण वैदिक आर्यांना त्याचं एक उपाब्धी आहे ना, उपलब्धी आहे, त्यांना वैदिक म्हणतात. मग एका बाजूला आर्यांना वैदिक बी म्हणायचं, एका बाजूला हिंदूही म्हणायचं, म्हणजे नेमकं काय म्हणायचं हे आपण नीट समजून घेतलेलं नाही. माझं असं मत आहे, सच ह होतं बरोबर आहे, सप्त्याचा हप्ता होतो हे बरोबर आहे. आणि मग सप्त्याचा हप्ता होत असताना आर्यपूर्व काळामध्ये हे जे लोक सिंधू संस्कृतीच्या काठी राहत होते त्यांना हिंदू म्हटलं पाहिजे आहे. म्हणजे ते जातं कुठपर्यंत, तर मग ते जातं सिंधू संस्कृतीपर्यंत जातं. म्हणजे सिंधू संस्कृतीमध्ये राहणारे जे लोक आहेत ते हिंदू आहेत. हा मुद्दा इथे आपण स्पष्ट केला पाहिजे. बरं, हे हिंदू आदिवासी होते का, तर हे उत्खनन एवढं सांगते की जगामधली जी संस्कृती आहे त्या संस्कृतीमधले ही अतिउच्च संस्कृती आहे, ज्याच्यामध्ये ज्याची घरं, ज्याची दारं, त्या ठिकाणी असणारी शेती, त्यांचा व्यापार, हे सगळे जे आहे हे एवढे पुढारलेले लोक होते. त्यांचा व्यापार कुठं मेसोपोटिया म्हणजे आजच्या इराक पर्यंत चालत होता. तिथे त्याचे सील्स मिळाले, व्यापाराबरोबर पाठवलेले जे पेट्या आहेत त्याच्यावरती तिथले सील्स मिळाले. आता त्याची भाषा पण उलगडली जात आहे. एवढ्या मोठ्या प्रचंड बुद्धिवान भारतातल्या मूळ लोकांना तुम्ही हिंदू म्हणायचे ऐवजी तुम्ही वैदिक आर्यांना हिंदू का म्हणता, हा मुद्दा महत्वाचा आहे. मला वाटतं सावरकरांना हे हिंदू वैदिक आर्यांना हिंदू म्हणण्याची गरज का भासली, तर सावरकर हे फार बुद्धिवान माणूस होता, चलाक होता. तर बुद्धिवान म्हणजे चलाक होता. त्याच्या पुढे हा प्रश्न होता की वैदिक आर्य बाहेरून आलेले आहेत आणि त्यांना जर आयडेंटिटी द्यायची असेल तर या देशाच्या संस्कृतीमध्ये त्यांना कोंबलं पाहिजे. बरोबर. आणि संस्कृतीमध्ये कोंबत असताना मग काय केलं पाहिजे, मग सावरकरांनी परक्याने वापरला हिंदू शब्द पकडला आणि तो आर्यांच्या मध्ये घुसवला. आता सावरकरांची याच्यामध्ये भूमिका काय, वैदिक आर्यांना जर परके आहेत आणि त्यांना जर भारताची आयडेंटिटी द्यायची असेल तर त्यांना हिंदूमध्ये घालायचं आणि मग हिंदू म्हटलं की मग आर्य भारतीय होता. हा सावरकरांच्या वेदनेचा विषय आहे. म्हणजे परकीय आर्यांना भारतीय आयडेंटिटी देण्यासाठी सावरकरांनी मारलेल्या या माकड उड्या आहेत हिंदूच्या, हे आपण समजून घेतलं पाहिजे. आता प्रश्न राहतो की ती सिंधू संस्कृती तिचं उत्खनन कुठं झालंय, हडप्पा आहे, मोहनजोदडो आहे, इथं कालीबागान आहे हरियाणामध्ये, गुजरातमध्ये आहे, गंगेच्या खोऱ्यामध्ये आहे, महाराष्ट्रात आहे, ढोलविरा आहे, महाराष्ट्रात इथं जोरवे संस्कृती आहे, नेवाशाला आहे. या संपूर्ण भारतभर पसरलेली ही जी संस्कृती आहे, या संस्कृतीचं नामनिशाणच नाही भारताच्या इतिहासात वैदिकांनी ठेवलं. आम्ही त्याच्या मागे लागलो की आमचे पूर्वज कोण आहेत. मी बुद्धिस्ट आहे पण आमचा पूर्वज कोण आहे, आमचे पूर्वज ते हडप्पा आणि मोहनजोदडो संस्कृतीतले जे लोक होते ते पूर्वज आमचे आहेत. आता याचे संदर्भ कसे जोडायचे, याचे संदर्भ त्यांच्या राहणीमानावरती, त्यांच्या जगण्यावरती जोडले जातात, त्यांच्या व्यवसायावरती. या सगळ्यांच्या हे सगळी संस्कृती विकसित झाली ती ताम्रपा युगामध्ये. आणि त्या ठिकाणी जी शेती आहे, शेतीचा, त्या ठिकाणी असणाऱ्या कालव्याचा, त्या ठिकाणी असणाऱ्या जनावरांचा संदर्भ त्या उत्खननात मिळालेला आहे. म्हणजे आज हिंदू बहुजन समाज खेड्यामध्ये जो राहतो त्या हिंदू बहुजन समाजातल्या खेड्यामध्ये राहणाऱ्या समाजाशी त्या संस्कृतीची, त्या लोकांची नाळ जुळते. त्यांचे दैविक, त्यांचे व्यवसाय, त्यांचा व्यापार याची नाळ जोडते. म्हणजे मग काय की ते जे लोक होते शेती करणारे, ते लोक व्यावसायिक होते, ते लोक धरणं बांधणारे होते, त्यांची शेती कालव्याची होती, त्यांची घरं विटाची होती, त्यांच्या घरामध्ये अगदी आजच्या इंजिनिअरिंग पद्धतीने घरं बांधली होती. एवढ्या मोठ्या आमच्या पूर्वजांच्या इतिहासाला डावलून वैदिक आर्यांच्या मागे आम्हाला लावलेला आहे. आमचा त्या वैदिक आर्याशी काही संबंध नाही.
आमचा संबंध आहे त्या सिंधू खोऱ्यामध्ये राहणाऱ्या हिंदूचे संबंध आहे आमचा. आणि तो संदर्भ आम्हाला सिद्ध करता येतो. आमची जी आताची लोक जीवन पद्धती आहे ती त्या लोकांच्या प्रमाणे आहे. हा मुद्दा आपण हिंदूच्या बाबतीत समजून घेतला पाहिजे. आता दुसरी एक गोष्ट आहे की या देशामध्ये हिंदूच्या नावाने हा शब्द पुस्तक आलं सावरकरांचं इसेन्स ऑफ द हिंदुत्व 1925 साली आलं आणि मग सावरकरांनी ते सुरू केलं. बरं, आता या सावरकरांनी सुरू केलेल्या या हिंदू शब्दाच्या बाबतीत आणखीन विचार करताना सावरकरांनी ह्या हिंदूचं काय केलं पुढे, वैदिकाने ह्या हिंदूचं पुढं काय केलं, ह्या हिंदूला हे हिंदुत्व स्वीकारलं का? आजही त्याने ते हिंदुत्व स्वीकारलेलं नाही. सावरकरांनी किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने 1995 साली सुप्रीम कोर्टात असं लिहून दिलंय की हिंदू नावाचा धर्म नाहीये. अच्छा, RSSने लिहून दिले. RSSने लिहून दिलंय की हिंदू नावाचा धर्म नाहीये. औरंगजेबाने यांच्यावरती जिजिया कर लादला त्यावेळेस हे सगळे इथल्या देशातले ब्राह्मण म्हणाले की आम्ही हिंदू नाहीये, आम्ही परकीय वैदिक आर्यवंशी आहोत. हे यांची भूमिका आहे हिंदूच्या विषयी. म्हणजे एका बाजूला हिंदू नावाचा धर्म नाही, मग ह्यांचं म्हणणं काय, ती एक जीवन पद्धती आहे. आता ही जीवन पद्धती म्हणजे कशी जीवन पद्धती आहे? वैदिक आर्यांची जीवन पद्धती आणि इथल्या हिंदू बहुजन समाजातली जीवन पद्धती वेगळी आहे. आमचं खाणं लेणं बोलणं फिरणं आमची भाषा हे सगळं ह्या वैदिक ब्राह्मणापेक्षा वेगळं आहे. अगदी त्यांच्या उपनयन संस्कारासहित आमचं वेगळं आहे. बरं, हे वेगळं कुणी ठेवलं तर हे पुन्हा ह्या वैदिक आर्य ब्राह्मणानेच ठेवलेलं आहे. एका बाजूला हिंदू नावाचा धर्म नाही म्हणाले, दुसऱ्या बाजूला ही जीवन पद्धती आहे म्हणाले. तर चिकित्सक पद्धतीने विचारवंतांनी अभ्यास करावा की इथल्या ब्राह्मणाची जीवन पद्धती आणि इथल्या खेडेगावातल्या शेतकरी बहुजन समाजाची हिंदू बहुजन समाजाच्या जीवन पद्धतीत साम्य आहे का? उलट आम्ही मराठी भाषेमध्ये असंच म्हणतो, सदाशिव पेठी संस्कृती आणि गावाकडची संस्कृती हे भेद दाखवतात. इतिहासामध्ये आणखीन घडलेली एक घटनेचा मी जाणीवपूर्वक उल्लेख करतो, तो म्हणजे महाराष्ट्रामध्ये जे वेदोक्त प्रकरण झाली ती. हे वेदोक्त प्रकरण सुरू झालं कुठनं? छत्रपती शिवाजी महाराजाच्या राज्याभिषेकापासून. शिवाजी महाराज आणि तुम्ही सगळे हिंदू असता तर छत्रपती शिवाजी महाराजाचा राज्याभिषेक का नाकारला तुम्ही? एका धर्मातल्या माणसं आहोत ना आपण, सगळे एका धर्मातले आहोत, मग तुम्ही शिवाजी महाराजाचा राज्याभिषेक का नाकारला? त्याच्यासाठी गागा भट्टाला पैसे द्यावे लागले आणि शिवाजी महाराजाला राज्याभिषेक करून घ्यावा लागला. म्हणजे हिंदुत्व तुमचं किंवा हे जे वैदिकत्व आहे याचा तुम्ही बाजार केलेला आहे. म्हणजे एका बाजूला हिंदूची जीवन पद्धती हिंदू धर्म सांगता आणि दुसऱ्या बाजूला संस्कारासाठी वैदिक धर्म वैदिक संस्कृतीचा वापर करता आणि त्याचा तुम्ही धंदा करता. आता हा धंदा कसा केला याचं इतिहासामध्ये खूप चांगलं उदाहरण शरद पाटलांनी दिलेलं आहे. हे जे शक आले, शक हुन आणि शक आले, या शकांच्या टोळ्या त्या राजस्थानच्या आसपास राहिल्या आणि मग त्या शकाच्या टोळ्यातल्या काही लोकांना त्या टोळी प्रमुखाला वाटलं की आपण राजा व्हावं. आता हे राजा होणं म्हणजे काय? पुन्हा हे राजा होणं म्हणजे पुन्हा ब्राह्मणाने स्वतःकडे त्याची मालकी घेतली, संस्कार करायची आणि मग त्यांनी एक संस्कार केला. त्या संस्कारामध्ये काय की ज्याला राजा व्हायचं त्या टोळी प्रमुखाला त्या मोठ्या सोन्याच्या भांड्यात झोपवायचं, गर्भधा असल्यासारखं गणपुष्करणी त्याला असं म्हणतात, त्याला झोपवायचं आणि मग काहीतरी फालतू मंत्र म्हणायचे आणि ते फालतू मंत्र म्हणून त्याला राजा म्हणून घोषित करायचं. त्याच्याकडून किती पैसे घ्यायचे तर तेवढं झोपायचं, तेवढं सगळं सोन्याचं भांड ब्राह्मणाला. पुन्हा शिवाजी महाराजाला तेच केलं, पुन्हा पैसे ते ब्राह्मणाला. म्हणजे राजा व्हायला क्षत्रियत्व यांनी विकून टाकलं, विकायला काढलं.
म्हणजे एका बाजूला तुमचं वैदिकत्व, दुसऱ्या बाजूला क्षत्रियत्वाचा धंदा, तिसऱ्या बाजूला तुमचा हिंदूचा गोंधळ. म्हणजे या देशातल्या सगळ्या सांस्कृतिक जीवनाला तुम्ही एका प्रचंड अशा गोंधळामध्ये, कोड्यामध्ये टाकलेलं आहे. आणि हे कोडं आमच्या डाव्या विचारसरणीच्या विचारवंतांनी सोडवलेलं नाही. ओके. हे सोडवायला पाहिजे होतं ना, हे हिंदुत्वाचं कोडं हे सोडवलं पाहिजे होतं. तुम्ही एक वेळ जर हिंदू नावाचा धर्म नाही असं म्हटलं तर मग हिंदूला धर्म राहतो की नाही? कुठला हिंदूला धर्म? कुठं आहे हिंदूचा धर्म? मग हे हिंदूचा धर्म नाहीये. तुम्ही त्यांना वैदिक धर्मात घेत नाही. ते वेदोक्त प्रकरणामध्ये दिसतं तुम्हाला. शाहू महाराजाचं वेदोक्त प्रकरणामध्ये तुम्ही त्यांना शूद्र म्हणाला, सातारच्या प्रतापसिंह महाराजांना शूद्र म्हणाला, सयाजीराव गायकवाडांना शूद्र म्हणाला. म्हणजे मी तुम्ही ते वेदोक्त पण देत नाही, दुसरीकडे हिंदू नावाचा धर्मही नाही असं म्हणता. म्हणजे मग हिंदूचं काय? हिंदूला संस्कृती आहे का नाही? या बरं, संस्कृतीचा इतिहास तर केवढा लांब आहे हिंदू संस्कृतीपर्यंतचा. तुम्ही काय म्हणताय तरी काय इथल्या हिंदू समाजाला? बरं, वर्ण व्यवस्थेचं तुम्ही म्हणाल तर वर्ण व्यवस्था तुमची अगोदरच या देशात होती. वैदिक आर्य येण्याच्या अगोदर वर्ण व्यवस्था या देशात होती. म्हणजे ते निकष लावा ना तुम्ही. क्षत्रियाचा निकष काय? क्षत्रियाचा निकष म्हणजे लढाई करणारा. वैश्याचा निकष म्हणजे काय? व्यापार शेती करणारा. आणि शूद्राचा निकष म्हणजे काय? सेवा करणारा. आता या निकषाप्रमाणे जर तुम्ही विचार केला तर जे क्षत्रिय आर्याच्या विरुद्ध लढले त्यांना तुम्ही क्षत्रिय म्हणायला पाहिजे, कारण तो लढाईचा प्रकार होता ना. त्याचा हे आहे ना. वैश्याचा विचार केला तर तिथल्या पिंपणीला तुम्ही वैश्य म्हटलं पाहिजे, कारण त्याचा व्यापार होता, त्याची शेती होती. ही इतिहासामध्ये सिद्ध झालंय. म्हणजे क्षत्रिय आणि वैश्य वर्ण त्या ठिकाणी होते. प्रश्न कसा निर्माण होतो की आर्यांनी जो शूद्र वर्ण निर्माण केला आणि आर्यांनी जे क्षत्रिय वैश्य वर्ण निर्माण केले, याच्यामध्ये पूर्वीच्या वर्णामध्ये हा फरक आहे की या आर्यांच्या वर्ण व्यवस्थेमध्ये उच्च निश्चितेची प्रकार आहे, श्रेष्ठ कनिष्ठतेचा प्रकार आहे. पूर्वीच्या वर्ण व्यवस्थेमध्ये हा प्रकार नव्हता. हिंदू संस्कृतीमध्ये जाती व्यवस्था नव्हती, वर्ण व्यवस्था नव्हती. असा हा हिंदूचा गोंधळ आहे. आणि मग प्रश्न निर्माण होतो की हिंदूला धर्म नाही आणि वैदिक लोक धर्म देत नाहीत. अगदी आपण म्हणतो की हिंदूला धर्म आहे, हिंदूचे व संस्कार आहेत. मग वैदिक वेदोक्त संस्कार कोणाचे आहेत? वेदोक्त संस्कार कोणाचे? ब्राह्मणाचे. आणि पुराणोक्त संस्कार कोणाचे? ते हिंदू बहुजनाचे. म्हणजे इथंही तुम्ही असं करून ठेवलंय की तुम्ही नाही आमच्या धर्मात, तुमच्यासाठी. बरं, त्याने सुद्धा आम्हाला हिंदूंना पुराणोक्त धर्म संस्कार दिले. आता हे कोण आम्हाला पुराणोक्त संस्कार देणारे? आणि हे कोण स्वतःला वैदिक मंत्र म्हणून श्रेष्ठ ठरवणारे? या सगळ्या गोष्टीचा आपण विचार करायला पाहिजे. त्याच्यामुळं मी पुढे असं म्हणू शकतो की माझा असा विचार आहे की मग या हिंदूचा धर्म कोणता? हिंदूचा धर्म हा बौद्ध धर्म असू शकतो. कारण बौद्धाच्या काळामध्ये वैदिकाने जर या समूहाला हिंदू धर्मच दिला आहे, वैदिक धर्मच दिला नाही, तर मग हे सगळेच बुद्धाच्या अगोदरचे बिनधर्माचेच लोक होते ना. बरं, याला पुरावा काय? याला पुरावा असा मिळतो की हे जे 16 गणराज्य आहेत, चाक्य, कोलीय, त्याचबरोबर मल्ल वगैरे, हे जे गण आहेत, हे गण वैदिक आर्यांच्या हल्ल्यानंतर ज्या टोळ्या पळाल्या त्या अतिपूर्वेकडे आल्या हिमालयाच्या पायथ्याशी, तिथली जंगलं तोडली आणि त्यांनी शेती केली. म्हणजे या सगळ्या गणातले लोक व्यवसायाने शेतकरी होते. खेती त्यांना त्या पाली भाषेमध्ये खेती होते. दुसरं आहे की या 16 गणांमधली जी गणव्यवस्था आहे, ही गणव्यवस्था बुद्धाच्या काळात कुठनं आली? कुठनं सुचली यांना ही गणव्यवस्था? ही गणव्यवस्था इथल्या सिंधू संस्कृतीमध्ये ती गणव्यवस्था होती. आणि याचं भान तिकडे पळालेल्या टोळ्यांना होतं, म्हणून त्यांनी पूर्वीची गणराज्य व्यवस्था
त्या 16 गणराज्यामध्ये राबवली. तिसरं आणखीन एक पुरावा काय की त्या सिंधू संस्कृतीमध्ये माणूस मेल्यानंतर त्याच्यावरती जे पुरलं जायचं त्याच्यावरती एक मातीचा ढिगारा केला जायचा आणि त्याच्यावर एक दगड ठेवलं जायचं. आता हा माझ्या आजीच्या बाबतीत सुद्धा घडलेला आहे. मग आता हे जे यालाच पुढे स्तूप म्हणायला लागले. बुद्ध संस्कृतीमध्ये याला स्तूप म्हणाले. स्तूपाची कल्पना कुठून आली? ती सिंधू संस्कृतीतून आलेली आहे. म्हणजे ह्या जे 16 गणराज्य आहेत हे 16 गणराज्य हिंदू लोकांची आहे जे तिकडे पळाल्याची. ह्या 16 गणराज्यातली गणव्यवस्था ही सिंधू संस्कृतीतनं घेतलेली आहे आणि या 16 गणराज्यामध्ये जे स्तूप वगैरे बांधलेले आहेत ते सगळे स्तूप हे सिंधू संस्कृतीतून घेतलेले आहेत. म्हणजे हिंदूला धर्म नसल्याने मग गौतम बुद्ध हा त्या ठिकाणी निर्माण झाला. आता मला प्रश्न पडतो की गौतम बुद्ध याला तुम्ही 9वा अवतार म्हणता, मग तुम्ही तुमच्या देवाऱ्यात का पूजत नाही? त्याला स्वीकारत का नाही? त्याच्या विरुद्ध तुम्ही लढाया का केल्या? त्या भिक्खूचे तुम्ही खून केले, त्याची मुंडकी तोडली. ते विद्यापीठ आहे बिहार मधलं, त्या विद्यापीठाचा विध्वंस केला तुम्ही मुसलमानाच्या बरोबर. नालंदाचा म्हणजे नालंदाचा विध्वंस केला. म्हणजे तुम्ही बुद्धाला 9वा अवतार म्हणताय आणि दुसऱ्या बाजूला बुद्धाला तुम्ही काय करताय? उचकटून लावताय. सावरकरासहित बाबासाहेबांच्यावर टीका केली की बाबासाहेबांनी बौद्ध धर्म स्वीकार. आता तुमच्या 9व्या अवतारातल्याच एका माणसाचा धर्म स्वीकारला तर तुम्हाला दुखणं का झालंय? त्याचं कारण असं आहे की या देशामध्ये ज्याने वर्ण व्यवस्थेला आव्हान दिलं त्याचा नायनाट्याने केलेला आहे. त्यांनी संपून टाकलेला आहे आणि अशी खुनाची मालिका वैदिकांच्या समोर उभा करता येते आपल्याला. बरं तुम्ही इथे हिंदू इथं स्वतःला हिंदू म्हणताय, आता देशामध्ये हिंदूचा गोंधळ घालताय, मुसलमानाला ठोकायची भाषा करताय. तुमची निष्ठा कुठं आहे? मग तुमची या देशावर निष्ठा आहे का? इथल्या वैदिकाची, सावरकरांची, गोळवलकरांची, मोहन भागवताची, देवेंद्र फडणवीसाची निष्ठा आहे का या देशावरती? 1937 साली सावरकरांच्या हिंदू महासभेचं अधिवेशन झालं आणि त्या अधिवेशनामध्ये एक ठराव आहे. तो ठराव असा आहे की इंग्रज हे आमचे बंधू आहेत, भाऊ आहेत. हा ठराव आहे सावरकरांच्या हिंदू महासभेचा. आणि त्या इंग्लंडच्या राजपुत्राला त्याने असं म्हणलंय तो आमचा श्रेष्ठ भ्राता आहे. हे कोणी म्हटलेलं आहे? सावरकरांनी म्हणलंय. म्हणजे मग इंग्रजाशी नातं तुम्ही कसं सांगताय? तर तुम्ही ते इंग्रजाशी नातं असं सांगताय की आम्ही सगळे जे आर्य आहोत ते आलो त्या देशातनं, म्हणजे हे सगळे आले सायबेरियातनं. आम्ही सगळे आलो भारतामध्ये आणि आम्ही विभागून वेगवेगळ्या ठिकाणी गेलो. सावरकरांचं म्हणणं हे रास्त आहे. सेबियन आर्य आहेत ते युरोप खंडात गेले, मेरुनियन आर्य आहेत ते भारतामध्ये आले आणि सुमेरियन आर्य आहेत ते मध्यंतरी थांबले. हे इराक इराणच्या याच्या काळामध्ये असं थांबले. गंमत बघा ना, मध्य आशियातल्या मुसलमानाच्या गळ्यात जाऊन आपला पंतप्रधान पडतो आणि भारतातल्या मुसलमानाच्या विरुद्ध लढाई करतो, कापाकापी करायची भाषा करतो. म्हणजे त्या मुसलमानाशी सुमेरियन आर्यांचा जो भाग आहे त्याच्याशी यांचं नातं आहे. इंग्रजाच्या बरोबर ह्यांचं नातं काय? का हे इंग्रजाच्या विरुद्ध लढले नाहीत? सावरकर लढला नाही, गोळवलकर लढला नाही, हेडगेवार लढला नाही. का लढले नाही? तो गोळवलकर तर असा म्हणाला की मी 1000 वेळा इंग्रजांना माफ करेन पण मी इथल्या अतिशूद्र नाही करणार नाही. तर ह्याची भाषा म्हणजे धर्म ही देशनिष्ठेची भाषा आहे का? तुम्ही इंग्रजांना जर तुमचे आर्यवंशीय रक्ताच्या नात्याचे समजत असाल आणि तुम्ही त्यांच्या बरोबर लढत नसाल तर मग तुम्ही देशनिष्ठ कशा आहात? बरं तुम्ही एका बाजूला हिंदूचा वापर करताय आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही देशनिष्ठा सांगताय.
देशनिष्ठ हिंदू हे सगळे देशनिष्ठ आहेत. तुमचं या देशातलं उत्पादनाचं साधन काय? तुम्ही या देशासाठी काय केलेलं आहे? काय केलेलं आहे तुम्ही या देशासाठी? कुठेच काही सापडत नाही. आणि आपण उलट तुम्ही हिंदूचं वाटोळं केलं या वैदिकांनी. हिंदूचं नाव घेणारे हे सगळ्या ब्राह्मणांनी या हिंदूचं वाटोळं केलं. म्हणजे काय केलं? पहिला फतवा काढलाय की हिंदूला धर्मग्रंथानुसार शिक्षण नाही, विद्या घ्यायची नाही. अगदी मनुस्मृतीच्या काळात तर जीभ कापो, कानाचे शेवतो, डोळ्यात सळ्या खोचो, असला कायदा केला. मग आता तुम्ही हिंदू होता आणि इथल्याच हिंदू समाजाला शिक्षणाचा अधिकार नाकारता. म्हणजे काय? कसला धर्म आहे, कसली संस्कृती आहे तुमची? एका धर्माची भाषा करता, त्या धर्माच्या हजारो पिढ्या शिक्षणा वाचून तुम्ही मातीत घातल्या, त्यांना शिकवू दिलं नाही. तुम्ही धर्म बांधव म्हणून कुणाशी वागलेला आहात? तुम्ही आमचे धर्म बांधवही नाही, तुम्ही हिंदूही नाही, तुम्ही तुमचा वैदिक धर्म सांभाळता. आता या सगळ्या प्रकरणामध्ये आपण हे ठरवलं पाहिजे की आपण हिंदू आहोत तर आपली मुळं कुणाशी जुळलेली आहेत. इथला धनगर आहे, माळे आहे, साळे आहे, कोळी आहे, कोष्टी आहे, मुसलमान आहे, शीख आहे, लिंगायत आहे, ख्रिश्चन आहे. हे सगळे सिंधू संस्कृतीचे वारस आहेत. हे सगळे हिंदू संस्कृतीचे वारस आहेत आणि सच होऊन हिंदू झालेले हे सगळे आहेत. याच्यामध्ये कुठेही वैदिक मिसळलेले नाहीत, कुठेही वैदिकाचा समावेश नाही. आणि वेळोवेळी या देशामध्ये जी बंड झाली ती अगदी चारवाकापासून असेल, बुद्धापासून असेल, महावीरापासून असेल, पुढे शिखापासून असेल, वारकरी संप्रदायाचा असेल, हे सगळी बंड हे वैदिक व्यवस्थेच्या विरुद्ध, वैदिक धर्माच्या विरुद्ध झालेले आहेत. ते हिंदू धर्माच्या विरुद्ध नाही, कारण हिंदू नावाचा धर्मच नाही. हिंदू लोकांच्या विरुद्ध बंड व्हायचं कारणच नाही. दुसरा महत्वाचा मुद्दा आपल्या पुढे येतो की हा जो हिंदूचं जे बंड आहे, या बंडाचा विषयी आपण विचार करताना की ह्या सगळ्या वैदिक RSS वाल्यांचा राग मुसलमानावरती आहे. आता हा राग का आहे? तर त्याचं कारण आपण हे जे हिंदूच्या विरुद्ध दुष्कृत्य केलं आहे, हिंदूचं वजवाटोळं केलेलं आहे, हिंदूला शिक्षण नाकारलेलं आहे, या सगळ्या अपप्रवृत्ती आपल्या समोर, लोकांच्या समोर येऊ नयेत म्हणून तुमचं लक्ष डायव्हर्स करून मुसलमानाकडे वळवलेलं आहे. तुम्ही शिक्षण दिलं नाही, तुम्ही शिकू दिलं नाही, तुम्ही आमच्यात वर्ण व्यवस्था निर्माण केली, तुम्ही आमच्यात जाती व्यवस्था निर्माण केली, आमच्यात वाजवाटोळं केलं आमच्या सगळ्या देशाचं. हे करण्यामध्ये तुमचा जो सिंहाचा वाटा आहे. आता शिकल्या सवारलेल्या सारखी आमची जी पिढी आहे ती तुम्हाला पिंजऱ्यात विचारून उभा करून विचारते की तुम्ही हिंदू की वैदिक, तुम्ही आर्य की भारतीय, परकीय आर्य की भारतीय, हे प्रश्न विचारू नयेत म्हणून, तुम्ही आमच्या पिढ्यांना शिकू का दिलं नाही हे प्रश्न विचारू नये म्हणून यांनी मुसलमानाकडे हिंदूचं लक्ष वेधलेलं आहे. हे याच्यातली खरी गेम आहे. हा खरा याच्यातला मूळ मुद्दा आहे. आम्ही असं म्हणतो की हिंदू नावाचा समाज आहे, तो सिंधू संस्कृतीपासून आलेला आहे आणि तो समाजच आजचा बहुजन समाज आहे. आणि हा बहुजन समाज हा पूर्वी बुद्धाच्या काळामध्ये तो बौद्ध होता. म्हणजे हिंदू हे बुद्धिस्ट होते. आता तुम्ही मला म्हणा याचे पुरावे काय? उकरा सगळी मंदिरं, त्या मंदिरामध्ये काय मिळते ते अगदी महाराष्ट्रातच बोलायचं तर महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये गुहा आहे, त्या बौद्ध गुहा. महाराष्ट्रात अजंठा वेरूळ का निर्माण झालं? महाराष्ट्रात इकडे कारले भांजा का आहे? महाराष्ट्रात इथे कराड जवळ आमच्या आगाशिव डोंगरामध्ये लेण्या आहेत. म्हणजे ह्या सगळ्या लेण्या, आज तुम्ही त्याला पांडव लेणी म्हणताय, कोणी काय म्हणत, ह्या सगळ्या लेण्या ह्या बौद्ध लेण्या आहेत. मी त्या ह्याच्याकडे गेलो होतो, तुमच्या ते रेणुका देवीच्या तिकडे, त्या यवतमाळच्या तिथे.
तिथे एक लेणी आहे, तिथे त्या लेणीमध्ये सुद्धा बौद्धाच्या मूर्ती आहेत त्या. बरोबर. म्हणजे आजचा सगळा बहुजन समाज हा बुद्धिस्ट आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. जर हिंदू नावाचा धर्म नाही तर आम्ही असं म्हणतो की आमचा हिंदू नावाचा धर्म नाही, पण आम्ही सिंधूच्या खोऱ्यातले सिंधूचे वारस म्हणून आम्ही हिंदू आहोत. पण आमचा धर्म हा बौद्ध धर्म आहे. आणि तो बौद्ध धर्म याच्यासाठी आहे की स्वतः गौतम बुद्ध हे क्षत्रिय होते, हे गौतम बुद्ध हे शेतकरी होते, त्यांच्या बापाच्या घरी शेती होती, शुद्धोधन राजाच्या घरी बैल होती, हजारो नांगराने शेती केली जात होती. आणि सिद्धार्थ गौतम नि जो जगामध्ये सर्वश्रेष्ठ धर्म दिला, तो धर्म देताना कोलिये आणि शाक्याच्या रोहिणी नदीच्या पाण्याच्या प्रश्नावरती घरदार सोडलं. म्हणजे शेती आहे, पाण्याच्या प्रश्नावरती सिद्धार्थ गौतमाने बौद्ध धर्म स्थापन केला. तो पाणी हे या देशातल्या जगातलं महत्वाचं आहे. त्या प्रश्नावरती गौतम बुद्धाने एक तत्वज्ञान उभा केलं. त्या तत्वज्ञानाला जगाने मान्यता दिली. ते लोक होते हिंदू आणि त्यांचा धर्म होता बौद्ध. ते गद्दार नव्हते, लढले, मेले, मुसलमान लढले, स्त्रिया लढल्या. पातो बाबू घेऊन तर मजुराचं पोरग होतं. कोण लढलं? गोळवलकर आणि हेडगेवार, सावरकर, मोदी, ते येडा शहा यांना विचारलं तर गप्प बसते ती. आणि ते काय बी सांगते ती, काही बडबड करते ती. अरे सुशिक्षित असल्यासारखे शिकले असलेले ते बडबड करा ना, काय सांगा ना. काही नसल्यानंतर अशा प्रकारचा हा अर्धवट समाज, वैदिक समाज ह्या देशामध्ये धर्माच्या नावाने गोंधळ घालतोय. आणि तो गोंधळ घालत असताना तो हिंदूचा वापर करतोय. हिंदूला धर्म नसणाऱ्या एका बाजूला धर्म नाही म्हणतो आणि दुसऱ्या बाजूला हिंदू धर्माचे गुणगान गातो. हे अतिशय चुकीचं आहे. मी आपल्याला असं म्हणतो की इथल्या हिंदूंच्या जवळ हिंदूचा खरा धर्म बौद्ध आहे आणि बौद्ध हा धर्म खऱ्या अर्थाने हिंदूचा आहे. वैदिक जर या देशातल्या हिंदू नावाचा धर्म नाही म्हणत असेल तर मग त्यांचा धर्म हे बौद्ध धर्म आहे. आणि त्याच्या बरोबरच पुढचा असा आहे की बौद्ध हे हिंदू एक जीवनशैली आहे असं जर RSS म्हणत असेल तर हिंदूची जीवनशैली ही कृषी संस्कृतीशी निगडीत आहे, शेतीशी निगडीत आहे, बैलाशी, आवताशी, नांगराशी निगडीत आहे. ती वैदिक यज्ञाशी निगडीत नाही, ना जानव्याशी निगडीत नाही, ना यज्ञविधीशी निगडीत नाही. यज्ञविधीला, यज्ञाला मानणाराचा धर्म हा वैदिक आहे आणि शेती कृषी संस्कृतीला मानणाऱ्या हिंदूचा धर्म हा बौद्ध आहे असं मला वाटतं. सर, माझा आता प्रश्न असा आहे की तुम्ही सिंधू संस्कृतीचा उल्लेख केला, तर त्या दरम्यान मी जे काही पुस्तकं वाचली तर त्याच्यामध्ये त्याच्या अगोदर ज्यावेळी आर्य आले तर किंवा त्या दरम्यान आर्य आले तर ते असुरांना त्यांनी संपवलं. तर ते असुर आणि ह्यांनी त्यांना खलनायक बनवले असुरांना. एक गोष्ट, हे फार महत्वाचा प्रश्न आहे की त्याने काय केलेलं आहे. त्यांनी असुर किंवा राक्षस हे ज्यांना आगवंशी आहेत ते हिंदू संस्कृतीतलेच लोकवंशी आहेत, हे तिथलेच टोळ्या आहेत ह्या. त्या सगळ्यांना याने विकृत केलेलं आहे. म्हणजे साळुंके सरांचा, साळुंक्यांचा तुम्ही बळीवंश वाचला तर हे सगळ्यांची उत्पत्ती तिथं मिळते. आणि आम्हाला राक्षस नावाची गोष्टच काय काढलेली आहे हे कळतच नाहीये. हा राक्षस शब्द हा अतिशय सुज्ञ चांगल्या लोकांच्यासाठी ती एक टोळी होती सिंधू संस्कृतीमध्ये. त्यांनी या असल्या गोष्टी केल्या त्या. कुणाला आता साधी गोष्ट बघा, आपल्याकडे त्यांनी काय केलं, दक्षिण दिशेला त्यांनी काय म्हणतात, राक्षसमुख म्हणतात. म्हणजे ती बदनाम केली. दक्षिण दिशा बदनाम केली म्हणजे काय केले, तिकडे सगळे द्रविड राहतात, बरोबर, म्हणून त्याला राक्षसमुख म्हटलेलं आहे आणि त्याला अशुभ ठरवलेलं आहे. पिंपळाच्या झाडाच्या खाली मुंजा राहतो असं सांगितलंय. म्हणजे पिंपळाला बाद केलं का
तर पिंपळाच्या झाडाखाली बुद्धाला बरोबर. ज्ञान प्राप्त झालं हा. म्हणून त्या पिंपळाच्या झाडाचं श्रेष्ठत्व नष्ट करण्यासाठी तिथं मुंजा राहतो असं कर. अशा सांस्कृतिक गोष्टी त्यांनी अनेक केल्या आहेत. आपल्या लोकांनी त्याच्यावरती विचार केला पाहिजे, चिंतन केलं पाहिजे. आता ते खूप यायला लागले पुढे. आमची सगळी तरुण मंडळी आमच्यासारखे काही लिहितात, वाचतात. सिंधू संस्कृतीच्या अंगाने लिहिणारे आमच्यातही माणसं होऊन करतात. आमच्यामध्ये महात्मा फुले जाऊन होऊन गेलेत, पेरेर आहेत, बाबासाहेब आंबेडकर आहेत, कॉम्रेड शरद पाटील आहेत, आज साळुंखे आहेत. ही मंडळी आम्ही लागलो आहोत का आम्हाला. आता आम्हाला आमचं अस्तित्व शोधलं पाहिजे ना. सर, माझा आता एक शेवटचा प्रश्न, की तुम्ही सांगितलं हे सगळे वैदिक आर्य वगैरे, तर मला सांगा, जे आता सत्तेत आहे, सध्याची सत्ता आहे, म्हणजे जी भाजपची आहे, RSS विचारधारेची जी सत्ता आहे, त्यांची जर ह्या पुराणातल्या ह्या इतिहासाची जर तुलना करायची झाली तर ते कोण आहेत? वैदिक आहेत सत्ता चालवणारे, हे आपले हिंदू आहेत? दोन गोष्टी त्या आहेत. हे सगळं केंद्र आहे रेशीमबागमध्ये, नागपूरमध्ये, आणि मोहन भागवताच्या म्हणजे RSSच्या ह्याच्यामध्ये आहेत. आणि तुम्ही हे नीट समजून घेतलं पाहिजे की RSSच्या निर्णय प्रक्रियेमध्ये एकही हिंदू नाही. बहुजन समाजातला, मराठा समाजातला RSS मधला, माळी समाजातला RSS मधला तिथे निर्णय प्रक्रियेत नाही. ही सगळी निर्णय प्रक्रिया ही वैदिक धर्मीयांच्याकडून RSS चालवते. तर फक्त मुखवटा आहे तो हिंदूचा, अंतरंग हे वैदिकाचंच आहे ना. त्याच्यामुळं असं नाहीये की ते हिंदूच्या ह्याचं आहे. तर हिंदूच्या प्रत्येक गोष्टीला ते विरोध करतात. आता जी मराठा आणि OBC मध्ये भांडण लावले आरक्षणाची, ही भांडणं कशासाठी लावली ती? काय आहे त्या भांडणामध्ये? कुणी काढलंय हे सगळं? आमचं आम्ही बघून घेऊ ना. माझं तर उलट म्हणणं आहे की 3.5% हे आहेत ना वैदिक, त्यांना 3.5% आरक्षण द्या, बाकीचं सगळं राहू द्या, आमचं आम्हाला काय करायचं बघतो आम्ही. त्यासाठी कशाला भांडणं पाहिजे ती? बरं, तुम्ही दुसरी गोष्ट, आता तुम्ही हिंदू हिंदू म्हणून आला, तो आली मुक्तेश्वराचा तुमच्या बोकांडी बसलाय शंकराचार्य. तुम्ही नकली हिंदू आहात म्हणतोय. म्हणजे काय? याचा अर्थ तुम्ही हिंदुत्वाचा राजकारणासाठी वापर केलाय. हिंदुत्वाचं, हिंदूची संस्कृती म्हणणं नाही. आणि हे लोकांच्या आता लक्षात आलंय की तुम्ही मुसलमान आणि हिंदू अशी भांडणं लावणारे तुम्हीच हिंदू नाहीये. बरोबर. हे हिंदू आणि मुसलमान अशी भांडणं लावणारे हे हिंदू नाही ते, परंतु जे अडाणी वगैरे जे बहुजन समाजातली पोरं आहेत त्यांना त्याने आमिष दाखवले. त्यांना पैसा किती देतात? माझ्याकडे ते एक SFI मधला कार्यकर्ता होता, तो आता भाजपचं गुणगान गातो. का गातो? तर त्याला पैसा मिळायला लागलाय. म्हणला मी कुठं कष्ट करत बसू आता. किंवा आता हे बहुजन समाजातल्या किंवा हिंदू समाजातल्या लोकांनी हे ठरवलं पाहिजे की सत्ता ही सदा सर्व काळ सगळ्याला वाटता येत नसते आणि सत्तेनं काय बदल होत नसतो. किती बदल होत, किती रस्ते झाले, काय झाले सगळं झालं, तरी देखील माणसं कुठं थांबतात? माणसं सांस्कृतिक जीवनावरती येत असतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महत्वाचं विधान आहे. ते विधान असं आहे की कोणतंही म्हणजे तुम्हाला राजकीय क्रांती करायची असेल तर त्याच्या अगोदर सांस्कृतिक क्रांती केली पाहिजे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ 1925 सालापासून हिंदू 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 करून त्यांनी 1914 साली केंद्रातली सत्ता मिळवली. म्हणजे या देशामधली संस्था राज्य शासन व्यवस्था जर मिळवायची असेल तर तुम्हाला देशामध्ये सांस्कृतिक क्रांती केली पाहिजे. आणि ती सांस्कृतिक क्रांती करण्यासाठी वैदिक ब्राह्मणाने हिंदूचा मुखवटा वापरला, हे आपण नीट समजून घेतलं पाहिजे. काय हिंदू खेड्या गावात हिंदू मुसलमान आणि हिंदू राहतात, काय वाकडं आहे? कुठं भांडणं आहे? ती काहीच नाहीत ना. बरोबर. ते मुसलमान त्याची शेती करते. बरं, शेती करताना ती काय मुसलमानासाठी कपडे घालते? ती धोतार घालते, बंडी घालते, टोपी घालते. त्याच्या बैलाची नावं काय? धिंगाण्या पतंग आहेत का? इस्माइल आणि इक्बाल आहेत का त्याच्या बैलाची नावं? बरोबर. भारतातले कुठल्याही जगातली बाई मंगळसूत्राने जोडवं वापरत नाही. भारतातली बाई, मुस्लिम बाई मंगळसूत्र जोडवं वापरते, लक्षात ठेवा. बरोबर. त्या समाजाने
अशी नाळ तोडलेली नाही तुमच्या संस्कृतीशी. बरं. मी तुम्हाला गावाची गावं सांगेन अशी की सगळा सुफी संत महाराष्ट्रात पसरलेला आहे. या सुफी संताला एक वेळ वाचा आणि समजून घ्या. हा सुफी संतामुळे महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायाचा विकास झाला. अच्छा. हे सुफी संत एवढे 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 कडवे होते की बादशाहाने बोलवलं तर ते जात नव्हते. अच्छा. अशी ठिकाणं आहेत. बर्रानपूरला आहेत, आपल्या ह्याला परभणीला एका देशमुखाच्या शेतात तो दर्गा आहे. बरं. ते लोक तिथले मुसलमान म्हणले मी हे आम्ही दर्गा घेऊन जातो. त्या देशमुखाने विरोध केला. असे कित्येक गाव आहेत की त्या गावामधले त्या दर्ग्याचे पुजारी हे हिंदू मराठा आहेत. इथे करमाळा तालुक्यात रोपळ नावाचं गाव आहे, तिथल्या दर्ग्याचा पुजारी निंबाळकर आहे. बरं. कंदरमध्ये तर सगळ्या गावाचा देवच एकच आहे, तो शहानुद्दीन सुदरुद्दीन, तो बाबा म्हणून आहे, त्याला नाना म्हणतात. बरं. त्या अक्षय तृतीयेला तुम्हाला माझ्याकडे व्हिडिओ आहे. अक्षय तृतीयेला हिंदू स्त्रिया आणि मुस्लिम स्त्रिया ते तसलं हिंदू स्त्रिया ते हे घालून जातात आणि स्त्रिया मुस्लिम स्त्रिया ते घालून जातात. सगळे तिथे एका टायमाला असतात. तिथं गाड्या ओढण्याचा प्रकार आहे. तो गाड्या ओढण्याचा प्रकार आहे, हिंदू गाड्या ओढतात तिथले 12 गाड्या ओढतात. त्याच्यामुळे हे कुठं आहे? हे तुमचं सगळं जे शहरामध्ये आहे. तुम्ही हा कालवा जाणीवपूर्वक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने इतिहास काळामध्ये तुम्ही जे खून केलेत, तुकारामाचा खून केला, शिवाजी महाराजाचा खून केला, संभाजी महाराजाला त्रास दिला, चक्रधराचा खून केला, बुद्धाला वाळीत टाकलं, हे जे आहेत हे सगळा इतिहास निघू नये पुढे म्हणून मुसलमान पुढे केले जातात. अच्छा. हे क्रिमिनल आहेत, यांनी केलेले गुन्हे आहेत, हे गुन्हे पुढे येऊ नयेत म्हणून मुसलमान पुढे केले जात आहेत. हे याला म्हणतात की वैदिकांनी तुमचं लक्ष डायव्हर्स केलेलं आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आहे. गुन्हेगार नाहीत का? मुस्लिमांची सत्ता या देशामध्ये 700 वर्ष होती. आमचं शिक्षण बंद केलं मुसलमानाने अस्पृश्यता पाळली. मग आमचं शिक्षण बंद कोणी केलं? ज्ञानच बंद केल्यानंतर त्या देशाची प्रगती कशी होईल? या देशाला गरीब, अज्ञानी, अडाणी लोकांचा देश म्हणवण्यासाठी कारणीभूत हे इथले वैदिक आहेत. त्यांनी जर ज्ञानबंदी, अक्षरबंदी केली नसती तर हा देश सुपर पॉवर झाला असता. मी भारतभर फिरलेलो आहे. भारतातली जमीन, भारतातल्या नद्या, भारतातल्या लोकांचं कष्ट, हे इतकं अमाप कष्ट आहे तरी हा देश मागास राहिला. याचं कारण असं आहे की तुम्हाला ज्ञानबंदी करण्याचं काम वैदिक ब्राह्मणाने केलेलं आहे, मुसलमानाने केलेलं नाही. म्हणजे या देशाची पिछेहाट कुणी केली आहे? इथल्या वैदिक ब्राह्मणाने केले आणि ते सारखं उचापती करतच असतात. आता हे आदिवासीला आदिवासी म्हणलं म्हणजे ह्यांच्या काय बापात जाते? त्यांना वनवासी म्हणतात. म्हणजे मग आदिवासी म्हणले की या देशाचे मूळ मालक होतात. मग या वैदिक आर्यांचं काय करायचं? आम्ही परकीय आहोत म्हणून इथल्याच लोकांना वनवासी ठरवा. हे 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 याचं चालू आहे. त्याच्यामुळं हे जे हिंदूच्या नावाने मुखवटा घेऊन हा वैदिक कालवा चाललाय. आमचा प्रश्न आहे ना, शिवाजी महाराजाचा खून का केला? तुकाराम महाराजाचा खून का केला? बसवांनाचा खून का केला? तुम्ही बसवनाच्या खुनाच्या माग का लावला? हे सगळे खून आहेत ना, हे सगळे खून वैदिकांनी केलेले आहेत. आणि जो समतेचा, हिंदू बुद्धाचा विचार सांगतील ते ह्यांचे शत्रू आहेत, एवढं लक्षात ठेवा. त्याच्यामुळे आमची लढाई आम्ही सगळ्यांनी, मुसलमान हिंदूच्या विरुद्ध लढाई मागत नाही. तो हिंदूच्या विरुद्ध कधी बोलत पण नाहीये. बोलतय कोण? वैदिक बोलतय हिंदूचं नाव घेऊन. हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळं ही क्रूरताच आहे, ही देशनिष्ठा नाही, ही गद्दारीच आहे. आज मी कित्येक दिवस मागतो की गोध्रामध्ये मेलेल्या ब्राह्मणाच्या पोराची नावं सांगा. वाघेले नावाचे माजी मुख्यमंत्री असं म्हणतात की गोध्रामध्ये आतून डब्याला आग लावली. बरं, माणसं मारायला काहीच लाज वाटत नाहीये. पहलगामला मारले, तिथं त्या ह्याला मारला, की त्या काश्मीरमध्ये
त्याच्यामुळे ह्यांना माणसं मारणे आता एवढे माणसं मेली त्या ह्याच्यामध्ये मणिपूरमध्ये, तुम्ही गेला नाही, बघितलं नाही. बरोबर. कोण मरतं? तुमचं तुम्ही मारताय, मरू द्या, आम्हाला काय करायचं, आम्ही वैदिक आहोत. बरोबर. कुठलीही जाती दंगल मिटवायला नरेंद्र मोदी जात नाही, कारण तुमचं तुम्हीच मरून संपला पाहिजे. आम्ही काय नाही, आमचं काय देणं घेणं नाहीये. एवढं मोठं अयोध्येचं दंगल झाली, किती ब्राह्मण मेली एवढं आम्हाला सांगावं. किती ब्राह्मण तरुण मेले. माझ्याकडे एक पुस्तक आहे ब्राह्मण तरुणाचं, एक होता कारशिव म्हणून, त्याने लिहिलेलं आहे ते काय काय झालं ते. हो, तेव्हा आपण हे देश वाचवायचा असेल तर हिंदू समाजाने या वैदिक ब्राह्मणाच्या नादी, RSSच्या नादी लागू नये. RSSच्या मधनं बाहेर पडणं, कारण RSS ही अतिशय देशद्रोही, क्रूर अशी संघटना आहे आणि ती फसवी आहे. अलीकडे बघा ना, 2014 सालापासून इथले ब्राह्मण सरळ म्हणतात आम्ही हिंदू नाहीये, आम्ही सनातन आर्य वैदिक धर्मीय आहोत. कुणाला पुरावा पाहिजे असेल तर सनातन प्रभातच्या अंक काढा वाचा. अच्छा. आणि इथे हिंदू नावाचा धर्म नाही याचं म्हणण्याचं कारणच असं आहे की हिंदू नावाचा धर्म आहे म्हणलं की मग या देशामध्ये वैदिक धर्माची जी प्रस्तावना करायची, ती प्रस्थापना करायची, त्याला अडथळा आहे म्हणून हिंदू नावाचा धर्म नाही. वैदिक धर्म प्रस्थापित करण्यासाठी हिंदू नावाचा धर्म नाही अशी भूमिका RSSने घेतलेली आहे. आणि वैदिक धर्माची प्रस्थापना करणं म्हणजे 4 वर्ण आणि जाती निर्माण करणं आणि ब्राह्मण श्रेष्ठत्व, याच्यासाठी ही धडपड आहे. त्याच्यासाठी वापर हिंदूचा केला जातो. धन्यवाद सर, तुम्ही फार मोलाची माहिती सांगितली. विशेषतः जो आपला 18 पगड जातीतला जो बहुजन वर्ग आहे, जो भाजपच्या कच्चपी लागलेला आहे किंवा RSSच्या कच्चपी लागलेला आहे, आणि त्यांचं ऐकून त्यांनी जो पेरलेलं जे विष आहे ते सगळं ग्रहण करून हा आपला 18 पगड जातीतला समाज आपल्याच बांधवांवर अत्याचार करत असतो. आणि काहीतरी हिंदू, जो खरा हिंदू धर्म आहे तो तुम्ही सांगितलेला हिंदू धर्म आहे, जे वैदिक सांगतात, वैदिक किंवा ब्राह्मण जे सांगतात हिंदू धर्म, तो खरा हिंदू धर्म नाही, हे तुम्ही मांडणी केली. आणि यातून आपल्या बहुजन वर्गाला काहीतरी शिकायला मिळेल अशी आपण आशा करूयात. आणि येथून पुढे मी तुम्हाला वारंवार भेटत जाईल. असे व्हिडिओ, हे लोकांचे डोळे उघडणारे व्हिडिओ आपण तयार करत जाऊया. तुमचे खूप खूप आभार.